एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पिकोफॉल मशीनची सेटिंग कशी करायची किंवा 2 in 1 मशीनची सेटिंग कशी करायची। आता तुम्ही म्हणताल 2 in 1 म्हणजे काय? कारण ज्याच्यामध्ये शिलाई आणि पिकोफॉल दोन्हीही केलं जातं त्याला 2 in 1 असं म्हणतात। ओके, तर मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस आपण पिको करतो त्यावेळेस याची सेटिंग आपल्याला करावी लागते। ठीक आहे, पिकोफॉलची मशीनची सेटिंग अशी असते। ही सेटिंग करण्यासाठी हे जरुरी असतं, त्याचबरोबर शिलाई मशीनच्या सेटिंगसाठी हे गरजेचं असतं। ओके, तर आता आपल्याला काय करायचंय मी तुम्हाला असं सांगणार। आता समजा ही पिकोफॉलची तुमच्याकडे मशीन आहे आणि 2 in 1 मशीन तुमच्याकडे अवेलेबल आहे, तर तुम्ही आता त्याच्यावरती शिलाई आणि पिकोफॉल कसं करणार हे मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, आय होप मी तुम्हाला पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करेन। आय होप तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजेल अशी मी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। जर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तेवढं करून घ्या, कारण असेच इन्फॉर्मेटिव्ह महत्त्वाचे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। ठीक आहे, तर इथं तुम्ही पाहू शकता या पिकोफॉलच्या सेटिंगसाठी मी पिको करण्यासाठी 3 वरती ठेवलेली आहे। हा जो बाण आहे हा 3 वरती आहे आणि शिलाईचं जे आहे हे 5 वरती आहे। ओके, 5 वरती तुमच्या मशीनवरती सुद्धा तुम्हाला दिसत असेलच, नंबर टाकलेले आहेत, तुम्ही तिथे पाहू शकता। ओके, आता काय करायचं आहे, ज्या वेळेस आपण पिको करतो त्यावेळेस सेटिंग अशी ठेवायची आहे। हा जो बाण आहे हा बाण 3 वरती आणि याचं जे हे शिलाई मशीनचं जे सेटिंग आहे ते 5 वरती। ओके, तर आता आपण दोरा वगैरे बॉबिन वगैरे भरून घेऊन बॉबिन लावून आपण पिको करून पाहूया। ठीक आहे, चला पिको करून पाहू। सुरुवातीला काय करायचं, आपल्याला दोरावरती ओवून घ्यायचं आहे। मी बॉबिन भरून घेतलेला आहे। आता दोरा कसा घालायचा ते पण मी थोडक्यात सांगते। सुरुवातीला इथे दोरा यूज करायचा नंबर 1, त्यानंतर इथं घालायचं आहे या 2 स्टीलचे हे आहे त्याच्यामध्ये। त्यानंतर काय करायचं, आपल्याला वरती घ्यायचं आहे, वरती 2 सर्कल आहेत त्याच्यामध्ये घ्यायचं आहे। ठीक आहे, 1 मिनिट। त्यानंतर याच्यामध्ये घ्यायचं आहे, इथं पाहू शकताय तुम्ही नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4, नंबर 5। ठीक आहे, तर आता काय करायचं, आपल्याला सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा आहे। सुरुवातीला थोडंसं कट करायचा दोरा, जेणेकरून सुईमध्ये लवकर जातो। ठीक आहे, आता मी इथे दोरा अटॅच केलेला आहे। ओके, आता काय करायचं, आपल्याला मी बॉबिन भरून घेतलेला आहे। ओके, तुम्हाला दाखवते, बॉबिन भरलेला आहे। ठीक आहे, आता आपल्याला बॉबिनमध्ये दोरा बॉबिन केसमध्ये घालायचा आहे। असा घालायचा आहे, या खाचीमध्ये बसून असा ओढून पाहायचा, किती ओढतो, खूप ढिल्ला नाही ना, खूप लूज नाही ना। ठीक आहे, आता काय करायचं, आपल्याला बॉबिन याच्यामध्ये अटॅच करायचा आहे। ठीक आहे, आता दोरा वरती काढून घ्यायचा। तर एव्हरीवन, इथे तुम्ही पाहू शकता मी पिकोची सेटिंग तुम्हाला सांगितलेली आहे। आता आपण पिको करून पाहूया। सुरुवातीला दोरा जो आहे तो वरती घेऊया। ठीक आहे, दोरा वरती कसा घ्यायचा हे जर तुम्हाला समजत नसेल तर माझे ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही पाहू शकताय। तर मी हा एक रुमाल घेतलेला आहे तुम्हाला सांगण्यासाठी, तुम्हाला दाखवण्यासाठी। ठीक आहे, असताना काय करायचं माहिती आहे का, साडीचा जो थोडासा भाग असतो तो पुढे ठेवायचा आणि इथे आपल्याला 1 मिनिट मी सरळ ठेवून घेते रुमाल, म्हणजे तुम्हाला समजेल। इथं आता तुम्ही पाहू शकता, असं थोडंसं पुढं अंतर ठेवायचं साडीचं। हा रुमाल म्हणजे साडीचा आहे असं समजा। आता काय करायचं, असं ठेवल्यानंतर ना हे करायचं, हे जो आहे पिकोचं जे दाब देण्यासाठी मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हे असं थोडंसं तिरकं पकडून घ्यायचं आहे असं। ठीक आहे, आणि मगच पिको करायला सुरुवात करायची। थोडीशी तिरकी पकडायचं आहे आपल्याला। ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते पिको कसं करायचं आहे।
आता तुम्ही इथे पाहू शकताय, ही जी मिशन म्हणजे जे मिशनची जी सेटिंग आहे ती 5 वरती ठेवली होती मी, आणि हे पिकोची जी सेटिंग आहे ती 3 वरती ठेवली होती. ठीक आहे, तर त्यावेळेस पिको कसं झालेलं आहे, अशा पद्धतीने झालेलं आहे. ओके, तर आता आपल्याला बारीक टिप बसली पाहिजे, पिकोची बारीक टिप बसली पाहिजे. त्यासाठी काय करायचं मी ते तुम्हाला सांगते. ठीक आहे, त्यासाठी काय करायचं आपल्याला आता आपण काय करायचं, ही टिप लहान होण्यासाठी हे जी शिलाई मशीनची सेटिंग आहे ती आपल्याला थोडीशी कमी करायची आहे. म्हणजे 4 वरती ठेवायची. 4 वरती ठेवल्यानंतर टिप जी आहे ती लहान बसते. आता मी तुम्हाला बसवून दाखवते. ठीक आहे, तर इथं तुम्ही पाहू शकता अशी टिप बसते जवळजवळ. ओके, तर तुम्ही यापैकी कोणत्याही प्रकारे पिको करू शकता. ठीक आहे, आता ही 2 सेटिंग पिकोच्या समजलं तुम्हाला. आता मी शिलाई मशीन किंवा झिगझॅग मशीनची सेटिंग कशी ठेवायची ते तुम्हाला सांगते. ठीक आहे, चला पाहूया. तर एव्हरीवन, आता शिलाई मशीनचं पाहण्यासाठी आपल्याला जो हा दाब आहे ना, हा दाब आपल्याला चेंज करायचा असतो. आता तो चेंज करून मी तुम्हाला दाखवते. आता ते चेंज कसं करायचं ते पहिल्यांदा पाहूया. ठीक आहे, तर आपल्याला स्क्रू ड्रायव्हर घ्यायचा आहे, जो की मिशन बरोबर भेटतो. त्याच्यानंतर हा फिरवून स्क्रू आपल्याला काढून घ्यायचा आहे, आणि हा जो दाब आहे तो आपल्याला पिकोचा जो आहे दाब तो काढून घ्यायचा, आणि तिथे शिलाई मशीनचा दाब बसवायचा आहे. त्याच्यामध्ये मशीन सोबत त्याने ऑलरेडी दोन्ही दिलेले असतात. जे पिको सोबत म्हणजे पिको करायला हा दाब दिलेला असतो, आणि फॉलसाठी हा दाब दिलेला असतो. ठीक आहे एव्हरीवन. तर अशा रीतीने आपल्याला स्क्रू ड्रायव्हरने व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे. दाब ठेवून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता मी ते घेतलेलं आहे. सेटिंग पाहून घ्या, ही 4 वरती आहे, ही 3 वरती आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही शिलाई मशीनचा आपण दाब बसवलेला आहे बरोबर. तर आता शिलाई मशीनसाठी म्हणजे शिलाईची टिप घेण्यासाठी आपल्याला हे जे आहे हा बाण हा 0 वरती घ्यायचा आहे. ठीक आहे एव्हरीवन. आता हा जो स्क्रू ड्रायव्हर व्यवस्थित सेल करायचा आहे, म्हणजे लूज करून घ्यायचं, आणि हा जो आहे हा 1 वरती ठेवायचा आहे. ठीक आहे, याला मग फिटिंग करून घ्यायचं, हातानेच करायचं, कारण इथं काय हलण्याची शक्यता नसते, पाठीमागे पुढे जात नाही तो. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, आता शिलाई मशीनची टिप पाहिजे आहे. ओके, आपण पिको फॉलची पाहिलेली आहे, पिको फॉलच्या दोन्ही पाहिल्या, एक जवळून एक म्हणजे टिप लांबून आणि एक टिप जवळून. ठीक आहे, मी रुमालावरती दाखवते त्यामुळे तुम्हाला नॉर्मल असं जाड वाटत असेल. ठीक आहे, ही लांबून आहे. ओके एव्हरीवन, आणि ही जी आहे ही जवळून आहे. ठीक आहे, सॉरी, ही जवळून आहे आणि ही जी आहे ही लांबून आहे. ठीक आहे, तर आता आपण शिलाई मशीनची टिप पाहूया, म्हणजेच शिलाईची टिप जे काय आपण ब्लाऊजला इतर कोणत्याही नॉर्मल टिप. ठीक आहे, तर नॉर्मल टिप पाहण्यासाठी काय करायचं आपल्याला, सेटिंग काय काय करायची आहे मी ते तुम्हाला सांगितलेले आहे. इथे 0 वरती ठेवायचं. जर तुम्हाला लहान टिप पाहिजे नसेल जवळजवळ तर 4 वरती ठेवायचं, नसेल तर लांब ठेवायचे असेल तर मग असं लूज करायचं, वरती ढकलायचं, 5 वरती ठेवायचं. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते 5 वरती ठेवून अगदी नॉर्मल जी ब्लाऊजला वगैरे आपण यूज करतो ती टिप. ठीक आहे, चला. तर इथं तुम्ही पाहू शकता ही नॉर्मल टिप आहे, आपण नॉर्मल अशी घेतो. ओके, इथं पाहू शकता ही नॉर्मलला आपण टिप घेतो. ओके, आता काय करायचं आपल्याला, नॉर्मलची टिप जवळून लांबून झाली, म्हणजे जी नॉर्मल असते ती टिप आपली लांबून झालेली आहे.
आता आपण काय करायचं, आता आपल्याला ही जे आहे हे जवळून पाहायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं, याचं जी सेटिंग आहे शिलाईचं ते आपल्याला 4 वरती ठेवायचे, म्हणजे टिप लहान येते. ठीक आहे एव्हरीवन. आणि ही जी आहे 0 वरतीच ठेवायची. आणि मग मी तुम्हाला दाखवते आता कशी येते टिप. तर ही जी आहे ही जवळून टिप आहे. इथं तुम्ही पाहू शकताय. तुम्हाला झूम करून जवळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथं तुम्ही पाहू शकताय 2 टिपा पिकोफॉलच्या, एक जवळची, एक नॉर्मल टिप आणि एक एकदम जवळ असणारी टिप, म्हणजे एकदम बारीक अशी टिप आहे. ठीक आहे. तर अशा 4 प्रकारच्या टिपा आपण इथं सेटिंग करून व्यवस्थितरित्या करू शकतो. म्हणजे जर तुम्हाला बारीक टिप पाहिजे नसेल तर ही 4 वरती ठेवायचं, कमी करायचं. जर नॉर्मल पाहिजे नसेल तर 5 वरती ठेवायची, ही 0 वरती ठेवायची. 2 in 1 मशीनमध्ये किंवा पिकोफॉल मशीनमध्ये तुम्ही दोन्हीही कामं करू शकता, शिलाई मशीनचं पण आणि पिकोफॉलचं सुद्धा. आता ज्या वेळेस साडीला आपण जर खाली फॉल कसं लावायचं किंवा फक्त मिशनीवर कसं फॉल लावायचं बिना हात शिलाई देता, त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही जरूर जाऊन पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच व्हिडिओ मी बनवत असते तुमच्यासाठी. तर प्लीज तेवढं सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. तर अशी होती ही पिकोफॉल किंवा 2 in 1 मशीनची सेटिंग. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जरी काही शंका असतील तर मला कमेंट करून विचारा. ठीक आहे.